अमुक या व्यक्तीने काय करून दाखवलेलं आहे राजकारणामध्ये हे बघितलं जातच ना। राज ठाकरे जेव्हा पत्र लिहितात तेव्हा ठीक आहे, लोक त्याकडे एक पत्र काय लिहिलेलं आहे, काय त्यांचे प्रश्न आहेत, काय मुद्दे आहेत या दृष्टीने पाहतात, कारण ते नेते आहेत, त्यांनी स्वतः पक्ष निर्माण केलेला आहे, तो पक्ष काही वर्ष चालवलेला आहे, त्याच्यातून निवडणुकांमध्ये ते उतरलेले आहेत, त्यामुळे स्वतःचं एक काहीतरी वलय त्यांनी तयार केलेलं आहे। त्यामुळे त्यांच्या पत्रांना एक वेगळं महत्त्व असू शकतं, त्यांच्या भाषणाला महत्त्व असू शकतं, त्यांच्या टीकेला महत्त्व असू शकतं। पण बाकीचे जे त्यांच्यासोबत असेल युवा जे नेते आहेत त्यांनी आत्ता कुठे सुरुवात केलेली आहे, त्यामुळे ती सुरुवात करताना थेट मोदींनाच प्रश्न विचारायचे, मोदींनाच जाब विचारायचा। आता अर्थात ते विचारल्यानंतरच त्या पत्राला प्रसिद्धी मिळते हे सगळ्यांना माहिती झालेलं आहे। फडणवीसांना पत्र लिहिलं किंवा आणखी कुठल्या तरी नेत्याला पत्र लिहिलं तर कदाचित फारशी प्रसिद्धी मिळणार नाही, पण मोदींना पत्र लिहिलं की त्याची चर्चा होते। मोदी ते वाचतातच असं अजिबातच नाही, कारण हे पत्रच मुळात मोदींपर्यंत पाठवलं जातं का हा प्रश्न आहे। ते जर सोशल मीडियावर असेल तर मोदी काय 24 तास सोशल मीडियावर आज कोण पत्र लिहिते का मला अशी वाट बघत तर बसणार नाही।